मित्रांनो बघू शकता आमच्या गल्लीतली मुलं. गुड मॉर्निंग मंडळी, तर स्वागत तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज रात्री 1 वाजता तुमचा भाऊ निघाला गावी जाण्यासाठी, त्यामुळे मी ब्लॉगची स्टार्टिंग नाही केली. त्यामुळे आत्ता करतोय गरम गरम चाय पिऊन मित्रांनो निघालो आपण आपल्या गावच्या दिशेने. तर रस्त्यातच आपल्या नातेवाईकाचं घर मिळालं, त्यामुळे त्यांनी घरी बोलवलं. त्यासाठी आपण इथं आलो आहे दुसऱ्या गावी, जे की आपल्या गावापासून 30 किलोमीटर अंतरावर आहे मित्रांनो. तिथनं आल्यानंतर तुमचा बसला गाडीमध्ये. तर बघू शकता अशी गाडी. मित्रांनो पुढे आलो होतो दुसऱ्या नातेवाईकांनी बोललेलं. तुम्हाला तर माहिती आहे आपण खूप वर्षानंतर गावी जातो, त्यामुळे प्रत्येक रिलेटिव्स गावी बोलवतच असतो. तुम्हाला तर माहितीच आहे गावाकडची परंपरा. मित्रांनो इथे आम्ही दोघांना भेटून निघालो आमच्या गावाच्या दिशेने. तर बघू शकता रस्त्यात खूप मोठी नदी लागली. तर मीच गाडी चालवतो, त्यामुळे मी शूट नाही करू शकलो. तर बघू शकता पुढे रस्ता खूप खराब लागला आहे. तर आता ह्या खराब रस्त्याचा सामना करून मी कसं तरी गाडी काढणार आहे, कारण की आपल्याला गावात पोचायला खूप उशीर होत होता. कारण की दुपारचे 12 वाजले, रात्री 1 वाजता निघालो होतो आपण. मित्रांनो फायनली तुमचा भाऊ गावी पोचला आहे, बघू शकता तुम्ही. तर आपल्या गावाला कसं सिस्टम असते माहितीच तुम्हाला, टर्मिनल घेऊन जावं लागतं. तर चाललोय आम्ही दोघं भाऊ वावराच्या दिशेने. तर जातो हलका होऊन येतो, मग त्यानंतर भेटूया आपण पुन्हा. तोपर्यंत झालं रेडी. आणि आपला जो छोटा भाऊ त्याचं नाव आहे प्रेम, आणि आपला मागं दिगंबर. आम्ही सर्व चाललोय आता याला शाळेत सोडवायला आमच्या गावातल्या. तर चला तुम्हाला शाळा दाखवतो आपली गावातली आपल्या. तर थांबा रे भाऊ लोक, मला चल तुझ्या पुढं. तर काय प्रेम कसं आहे हो? काय रे व्हिडिओ याच्यात पोज होत नाही, चालूच ठेवावं लागतं. हा नाही ना. तर माझ्या भावाला त्याचा मित्र भेटलाय छोटासा, जो इथं टाइमपास करून राहिला शाळेत जायचं सोडून. आमच्या भावाला तर सोडले आम्ही. आता आम्ही चाललोय आमचं गाव फिरायला, जे की तुम्हाला दाखवणार आहे आमचं गाव कसं आहे. तर बघू शकता मित्रांनो, वर्गातले शाळेतले काही पोरं टाइमपास करत कसे शाळेला जायचं सोडून इथं टाइमपास करताय. तर तुम्हाला दाखवतो याच्या साईडला आपल्या गावाच्या मंदिर आहे. तर आपण आलेलो आहे आज पाया पडायला. तर मित्रांनो पुढे आल्यानंतर आम्हाला आमच्या गावाची ग्रामपंचायत लागली, बघू शकता. तर याच्याच पुढे आता आज आमच्या गावामध्ये काय रे, आज बाजार आहे आमच्या गावाचा. तर इथं भाजीपाल्याची दुकाने लागली, बाजार. त्याचा चला तुम्हाला बाजार दाखवतो आज गावचा. तसं मला ओळखत नाही कोण, लोक बी कोणी ओळखत नाही. तर बघू शकता किती मस्त सुंदर असा बाजार भरला आहे गावात. आणि आपल्याला गाईड करताय आज आपले मित्र दिगंबर भाऊ, कारण की आपल्याला गावात कोणी ओळखत नाही. आपण लहानचे मोठे आपल्या नाशिकमध्ये झाले मित्रांनो. तर आज मी नाशिकचा ब्लॉगर आज बनणार आहे, आमच्या गावचा ब्लॉगर. तर बघू शकता तुम्ही मस्त गरम गरम काढण्याचं काम देखील चालू आहे इथे. चला 20 रुपये काय घेतली. अशा प्रकारे आमच्या गावचा बाजार संपलेला आहे इथे. आमचं गाव आहे मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यात, जालना तालुक्यात, जालना जिल्ह्यात लोणी हे गाव आहे. तर तुम्हाला कोणाला माहिती असेल तर नक्की कमेंट करा. तर चला आज तुम्हाला आपलं पूर्ण गाव फिरवतो मी मित्रांनो. बघू शकता हे आमच्या गावचं बस स्टँड आहे, पण इथे बस स्टँडला स्टँडच नाही, स्टँड तिकडं. पण इकडं जे उतरणारे लोक आहेत त्यांच्यासाठी काय आमच्या गव्हर्नमेंटने आमच्या गावात स्टँड बनवलं नाही मित्रांनो. तर चला आता चाललोय आपण घरी. बाजार दाखवला तुम्हाला, थोड्या वेळात पूर्ण गाव फिरवतो मित्रांनो. पण आता आपल्याला जरा जाऊन आवरायचं आहे. तर बघू शकता आमच्या इकडचे ट्रॅक्टर कसे मस्त सजलेले बजलेले गाजलेले असतात मित्रांनो. निघालोय आता घराच्या मागच्या बाजूला. तर दाखवतो सुंदर असं हिरवगार वातावरण आहे, जे की आमच्या घराच्या मागे शेती आहे. तो खूप असं सुंदर आहे, तर दाखवतो तुम्हाला.
तर मित्रांनो मी आता आलोय शेतीमध्ये, तर तुम्हाला दाखवतो आपली शेती, जे की ऊस लावलेला आहे मित्रांनो शेतीमध्ये. तो बघू शकता कितने मस्त प्यारे प्यारे गन्ने दिख रहे हैं दोस्तों. तो आप इस गन्ने का जूस पीना चाहते हो तो कमेंट करो दोस्तों. तर बघू शकता किती मस्त असा ऊस आहे. तर आता आपण घेऊ याच्यात नाही एखादा एक मस्त. तर कसा वाटला आमचा ऊस, तर चला अजून मी दाखवतो तुम्हाला नवीन काही. मित्रांनो शेती दाखवल्यानंतर तुमच्या भावाला काही घरी करमत नाही. तुम्हाला तर माहितीच आहे, गावी आलं की मी नुसता फिरत असतो. तर बघू शकता शाळेची सुट्टी झाली मित्रांनो, आणि आपल्या गावाचं नाव कसं लोणीकडा कसं लिहिलं आहे. त्यानंतर आपला मित्र आपल्याला घेऊन आला त्याच्या शाळेकडे, जो की हा लहानपणी इथं शिकत होतो मित्रांनो. बघू शकता गावाकडची शाळा कशी असते मित्रांनो, एक नंबर. सिटीपेक्षा मला गावाला जास्त छान असं वाटतं मित्रांनो. तर इथं मस्त सुंदर असे झोके देखील आहे, तर तुम्हाला ते दाखवतो. हा मग दिसतंय का गार्डन? हा रे, ते साहित्य फेकलंय. साहित्य फेकलं गार्डन. तर मित्रांनो बघू शकता मागे झोके चालू आहे, म्हणून आम्ही जातो. का बरं रे? हा मित्रांनो आम्ही चाललोय घरी. तर बघू शकता आपली कार. मी ड्रेस घातला असता ना काम करत. त्या किती मस्त असा सोफा बनवलाय आम्हाला भाऊनी झोपण्यासाठी. बघा किती मस्त सुंदर असा हिरवागार आहे. तर आता आम्ही आज इथं झोपणार आहे. किती मस्त दिसतंय बघू शकता. फुल एन्जॉय सुंदर आणि खूपच मजा येते. तर आम्ही इथं आता टाइम स्पेंड करणार आहे आमचा. नंतर मित्रांनो आम्ही निघालो आमच्या गावच्या देवाच्या पाया पडायला. तर बघू शकता रस्त्यात मित्रांनो बैलांच्या अंगावर किती एक तर रस्ता असा खराब आहे पाहून खूपच आणि वाईट एवढं वाटलं मला. वजन घेऊन गावाकडचे लोक यार काय यांना समजत नाही बैलाच्या भावना. नंतर मित्रांनो गेलो मी आपल्या मंदिराकडे, जे आपले कुळदैवत आहे त्याचे दर्शन घेण्यासाठी आलो होतो खास गावाला. बघू शकता थोडी जाऊन देणार. काम चालू होतं, त्यामुळे पूर्ण रस्ता चॉकअप करून ठेवला होता. त्यामुळे आम्हाला थांबावं लागलं. त्यानंतर बघू शकता बिलकुल टू व्हीलर जायला देखील जागा नव्हती. त्यानंतर फायनल रस्ता झाला आणि तुमचा भाऊ निघाला. बघू शकता अक्षरशः खूप या बैलांवर देखील खूप वजन लावलेलं होतं मित्रांनो. ऊसाची बघू शकता फुल गाडी भरली. बघू त्यानंतर शकता आम्ही पुढे आलो, आम्हाला माकड दिसलं. बघू खातोय. शकता तुम्हाला तर माहिती आहे, आपण गावाला आपले कुलदैवत जे की आश्रय आहे त्यांचे दर्शन घेण्यासाठी आलो होतो मित्रांनो. तर आता आपण आलो इकडं, जे की आमच्या नदीच्या काठी आहे आसरा. बघू शकता नदीला खूप पाणी आहे आणि आता आम्ही जाणार दर्शन घ्यायला. तुमच्या बाहेरून करावं लागेल ना. हो इथंच करावं लागेल. करा बरं आंघोळ. तर मित्रांनो बघू शकता नदीला पाणी खूपच छान. अरे इकडे येऊन काय फायदा वाटत नाही मला. दिगंबर तुला आंघोळ करायची. हा बघता आमचे काका जे डुबकी लावून राहिले नदीमध्ये, आता बारी बारीने आम्ही सगळे लावणार आहे. तर आता आहे आमचा नंबर. त्यानंतर मित्रांनो मी आंघोळ करून ओल्या कपड्यांनी देवाची पूजा चालू केली मित्रांनो, कारण की आमच्या आसरा पाण्यामध्ये पूर्णपणे डुबल्या होत्या. त्यामुळे आम्ही तिथे त्यांची पूजा न करता बाहेर त्यांची पूजा करत होतो. आम्ही तिघे इथं पूजा करत होतो. बघू शकतो मित्रांनो मी, माझी बायको आणि माझी आई आणि बाकी सगळे आमचे नातेवाईक, हे जे काका आहे माझे. आणि बघू शकता नदीला किती पाणी आहे. त्या साईडच्या लोकांना इकडं येण्यासाठी बोटीचा वापर करावा लागतोय, कारण की या नदीला एवढं पाणी होतं की आजूबाजूच्या गावं देखील या पाण्यामध्ये गेली होती गावे. त्यासाठी आम्ही बाहेरच पूजा करतोय. गंगेमध्ये आंघोळ करून मी कपडे चेंज करून आता पूजा केली. आता आपण जाऊया दुसऱ्या मंदिराकडे. मित्रांनो बघू शकता गावाकडं रस्त्याने ढिगाचे ढिग पडलेले. आता आम्ही चाललोय, काय रे सटवाई नाव आहे ना, सटवाई देवीकडे. तर बघू शकता त्या झाडाखाली आहे देवी. तिथे जायचं आहे आपल्याला.
मित्रांनो, आम्ही सटवाई देवीचं दर्शन करून आता मी निघालो साईडला. बाकीचे नातेवाईक आमचे दर्शन करताय काकांत ते. त्यानंतर आम्ही आलो आमच्या गावच्या मंदिरात मित्रांनो. तर बघू शकता आम्ही घंटी वाजून आतमध्ये गेलो. दर्शन करून आता आपण निघालोय आपल्या गावातल्या देवींचे दर्शन करायला मित्रांनो. तर चला आता आपली गाडी काढूया. आपण आलोय विहिरीत या. तर बघू शकता किती मोठी विहीर आहे. बापरे काय पाणी आहे. खोली रे, तुला नाही माहिती? हो का? हा, मी लहानपणी आहे तिथली थापी घेऊन गेलतो घरी. खाली हा, नाही देवाला हे समोरच्या मंदिरात काय नाव आहे रे? कोणती देवीचं मंदिर? मुकाईच्या मंदिरात चाललो मित्रांनो. बघू शकता आमच्या इथलं, आमच्या गावाकडचं, आमचे जेवढे पण कुलदैवत ते सगळे तुम्हाला आमच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार. चला आता तुम्हाला मंदिर दाखवतो. या ब्लॉग खूप कामात येईल नंतर बघता येईल ना. तर त्याला काय म्हणता? माझं माहिती का लास्ट टाइम इथेच प्रॉफिट चालू होता, तू नव्हता. चला मित्रांनो आपण मंदिरात जाऊयात. बघू शकता मंदिर, आपल्या घरची पूजा करतो या मंदिराचा परिसर. तर आपण घंटेला जाऊयात मित्रांनो. दणदणीत असं आमचं चांगल्या प्रकारे दर्शन झालंय मित्रांनो. आणि इथं आल्यानंतर आम्हाला खूप प्रसन्न वाटतंय. तर बघू शकता हा माझा मित्र जो की चड्डी घालून आलाय देवीच्या मंदिरात. ऐकायला काही थोडीशी लाज मित्रांनो बघू शकता. चला आता आपण जाऊया आपल्या गावातल्या मंदिरात. गावातल्या मंदिरात पहिले बाहेरचं दाखव. निघालोय मित्रांनो. तर चला आता आमच्या गावातल्या मंदिरात जाऊयात करून. आता आपण चाललोय गावातल्या मंदिरात. चला सर पिक्चरवानीच भिंत आहे इथं. अरे घर कोणाचं तुटलं ना ना. चला ना ना, हे पडी गाव फेमस करतो पडीत घरी. इकडे एक मंदिर आहे. गावाचं इकडे तर हे बांधून ठेवलं त्यांनी. आता राईट साईडला मंदिर आहे. आता गाईज बघू शकता केवढी मोठी म्हैस आहे. एवढी मोठी. तेवढी मोठी हे वासरू भेटले गाईज आपल्याला. कोकरू बघा किती मस्त कोकरू आहे. चालतंय कोकरू. तर आपण जाऊयात मंदिरात. चावतंय कोकरू. त्यांनी मला तर नाही चावलं. तर आपण आलोय मंदिरात. आणि आता तुम्हाला दाखवतो मंदिराच्या बाहेरचं व्ह्यू. बघू शकता इथं पडीत जाऊन महादेवाचं मंदिर आहे. इकडे महादेवाचं मंदिर आहे मित्रांनो. हा आपल्याला हे गाईड करतोय कारण की हा इथेच राहतो कंटिन्यू. लागलेली आमच्या गावातली आणि आम्ही सगळे चाललोय आता घराच्या दिशेने. पुढच्या मंदिरात बघू शकता जे आहे दत्ताचं मंदिर. आता शेवटचं मंदिर आहे मित्रांनो. दर्शन घेऊन टाका. पहिले आपण वाजवूयात. ज्ञान म्हणतात येण्याची कृपा करावी. चला तर मित्रांनो फायनली आम्ही गावातलं पूर्ण दर्शन करून निघालो रिटर्न नाशिकसाठी. कारण की आपल्याला अर्जंट दुसरं काम होतं नाशिक.